नमस्कार. मी अमोल गावडे, सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आजचा जो विषय आहे, नको पाहू माझे व्हिडिओ. मी गरजू व्यक्तींनाच व्हिडिओ बनवत असतो, गरजू व्यक्तींनाच सांगत असतो, असा माझा तो विषय आहे आजचा. हे मी रेकॉर्डिंग स्वरूपात बनवतो आहे, कारण मी पूर्ण थकलो आहे. म्हणजे दिवसभर काम करून मी थकलेलो आहे. दिवसभर प्रचंड काम केलेलं आहे आणि म्हणून मी ऑडिओ बनवतो आहे. नीट ऐका. ॲक्च्युअल एका व्यक्तीने काय सांगितलं आहे, मला मेसेज केला आहे, तुमचा टोन चांगला नाही, म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत चांगली नाही. मित्रांनो, मी आहे यूट्यूबर. कुठलाही यूट्यूबर जो प्रामाणिकपणे जो काम करतो यूट्यूबरनं, त्यापैकी कुठलाही यूट्यूबर आपला फोन नंबर जाहीर करत नाही. कळलं? का करत नाही? कारण त्याचे फॅन भरपूर असतात. आता एक विचार करा, मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, माझे फोन नंबर दिसत आहे सगळ्यांना. सगळ्यांचे फोन नंबर मी टाकतो, अपलोड करत असतो. मला प्रचंड काम असतं, प्रचंड मेसेज येतात. दिवसाला 500-1000 मेसेज येतात. नवीन बोलतो आहे मी, जुने नाही बोलत, कारण जुने येणार नाहीत. कारण मी त्यांना एकदाच सांगतो, पुन्हा उगाच वायफळ मेसेज करू नका म्हणून मी सांगत असतो. काय मी चिडतो लोकांवरती. का चिडतो? कारण वायफळ लोक नको आहेत मला गरजू लोक पाहिजेत. मी गरजू व्यक्तींसाठी व्हिडिओ बनवतो आहे. कळलं ना? मग त्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे मी कशासाठी व्हिडिओ बनवतो. आता एक काय झालं आहे, ही व्यक्ती काय सांगते, तर मी त्या व्यक्तीला ज्यावेळी मी सांगितलं की आम्ही काय करतो, आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे काय, आम्ही डायरेक्ट जाहिरात करतो. आम्ही इतरांसारखं लग्न जमवतो आहे का? एक विचार करा, समजा मी लग्न जुळवणारा आहे असं समजूया. तर मी काय तुमची बायोटा घेऊन घरोघरी फिरू का? तुमची मुलगी आहे का विचारायला प्रत्येकाला, हो तुमची मुलगी आहे लग्नाची, असं विचारायला फिरू का? नाही ना, तसं नाही फिरू शकत. लोक मला मारतील. असं फिरू शकत नाही. मग मी काय करणार सांगा? तुमचं लग्न करायचं आहे, मग तुमची मी जाहिरात देणार कुठेतरी. कुठे देऊ सांगा? मी टी व्हीवरती देऊ तर लाखभर रुपये खर्च होणार. सेकंदाचं बोलतो आहे मी, काही सेकंदाला लाखभर रुपये मोजावे लागणार. तुम्ही देणार का तेवढे पैसे मला? नाही देऊ शकत. पेपरला जाहिरात दिली, पेपर वाचत नाही कोण. आणि पेपरला जाहिरात दिली, दिवसाला किती रुपये घेणार? 2000 रुपये घेणार किंवा 1500 घेणार. कुठे ग्रामीण भागात 1000 रुपये घेऊ शकतात पेपरवाले. मग एक विचार करा, त्या बातमीला रिपोर्ट किती भेटणार? पेपर कोण वाचतच नाही आहे, पेपर चालतच नाही. मग विचार करा, एवढे पैसे कोण देणार का मला? मग मी माध्यम काय निवडलं? यूट्यूब सगळेच बघतात. जेवढे लोक टी व्ही बघत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त लोक यूट्यूब बघतात, बरोबर? मग मी बातम्या यूट्यूबला देतो. बाकीचे लोक काय करतात यूट्यूबवर, की कोणतरी मंदिरांचे व्हिडिओ बनवतो, कोणतरी प्रवासाचे व्हिडिओ बनवत असतं, कोणतरी किल्ल्यांचे व्हिडिओ बनवतो आहे, तर कोण कुकिंगचे व्हिडिओ बनवत असतं, कोण जनरल नॉलेजचे व्हिडिओ बनवतात. असे बरेच यूट्यूबर असतात. मी विषय काय निवडला आहे? मी लग्नाचा विषय निवडला आहे. जसं इतर लोकांनी प्रत्येकाने आपापले वेगवेगळे विषय निवडले, मी लग्नाचा विषय निवडला आहे. भले मला इथे त्रास होईल, लोकांच्या शिव्या पण पडतील, पण मी मुद्दाम हा विषय निवडला. का? कारण आजची जी स्थिती आहे, आज फसवेगिरी भरपूर वाढली आहे. प्रचंड प्रमाणात फसवेगिरी चालली आहे. लोकांना लग्नाच्या नावाखाली लुटलं जातं आहे. लोकांची दिशाभूल केली जाते. सांगितलं जातं आहे की अशा अशा मुली आहेत माझ्याजवळ, खूप मुली आहेत माझ्याजवळ, मी लग्न तुमचं जमवणार आणि मग एवढे पैसे द्या मला, असं लुटलं जातं आहे. समजलं ना? आणि हे सगळं बंद व्हायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करतो आहे. लोकांची दिशाभूल करू नका, प्रामाणिकपणे कष्ट करा, एवढंच माझं मत आहे. किती लोक मला ओळखतात, किती लोकांनी मला ओळखलं आहे. मी माझं जे काम आहे, मी कोणत्या पद्धतीने करतो आहे हे ओळखायला शिका. हे लोक काय करतात, तुमचे पैसे घेणार आणि तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज फायला लावून ठेवणार. लग्न होईल का तुमचं? लग्न होईल का? नाही होणार. मग लग्न कसं जमवायचं सांगा मला?
लग्न जमवण्यासाठी तुमचा बायोडा मुलींना दिसला पाहिजे. तो कसा दिसणार? कोण सांगेल मला? तुमची आयडिया काय असेल मला सांगा. तुम्ही कमेंटमधून सांगू शकता की असं या मार्गाने लग्न जमवू शकतं. आज बघा माझ्यावरती प्रचंड लोक खुश आहेत, भरपूर लोक खुश आहेत. कारण काय? कारण माझ्याकडे लग्न जुळत आहेत, प्रचंड लग्न जुळत आहेत माझ्याजवळ, खुश आहेत लोक. हे महत्त्वाचं आहे आणि हे सुख मला हवं आहे आणि म्हणून मी हे काम करतो आहे, भले मला त्रास होईल. आज बघा सकाळी मी खूप लवकर उठतो आहे आणि सकाळपासून मेसेजना उत्तर देतो आहे. एवढा हैराण होतो, लोकांनी अक्षरशः हैराण केलं आहे मला. मेसेजला कितीतरी वेगवेगळे प्रश्न असतात. मी सगळ्यांचं दुःख घेऊन बसू का? सगळ्यांचं दुःख घेऊन नाही बसू शकत. म्हणून मी जनरलमध्ये बोलत असतो, जनरल व्हिडिओ बनवतो. का बनवतो? का सगळ्यांना एकाच वेळी मेसेज देतो मी. सगळ्यांनी ओळखायला शिका, समोरचा व्यक्ती काय करतो आहे, कोणत्या पद्धतीत जगू शकतो तो. यूट्यूबर आहे म्हटल्यानंतर बऱ्यापैकी लोक ओळखतात. आज महाराष्ट्रात बऱ्यापैकी लोक माझी चर्चा करतात. प्रचंड लोकांच्या परिचयाचा आहे मी. मग विचार करा, कितीतरी लोक आपलं गाणं गात आहेत माझ्यासमोर. सगळ्यांचं गाणं ऐकू का मी? नाही ऐकू शकत. म्हणून मी व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ टाकत असतो. आता तुमचं समजा लग्न करायचं आहे, तुमच्या घरात कोणती लग्नच आहे, मग त्याची जाहिरात टाकावी लागणार. जसं आपण मार्केटिंग करतो बघा, एखादं प्रोडक्ट्स आहे आपल्याला विकायचं आहे किंवा आपल्या दुकानाची जाहिरात करायची आहे किंवा हॉटेल बनलं आहे, आपण हॉटेलची जाहिरात करायची आहे. मग हॉटेलची जाहिरात आपण लावल्यानंतर कुठेतरी आपल्याला कॉल येतात. जाहिरातच हॉटेलची केली नाही आणि वाट बघत बसलं गिऱ्हाईक येणार, कसं येणार सांगा? गिऱ्हाईक येण्यासाठी आधी जाहिरात करावी लागणार ना, तरच गिऱ्हाईक येणार. गिऱ्हाईक स्वतः कॉल करणार ना, तुमच्या हॉटेलात रूम खाली आहे का किंवा काय, म्हणजे कोणत्याही पद्धतीने कॉल करू शकतात. मग तसंच जर एखादा व्यक्ती लग्नाचा आहे, मग त्याची जाहिरात दिली तरच समोरच्या मुलीला कळणार. काल बघा मी ब्राह्मण मुलांची जाहिरात नाही येत. कारण येत का नाहीत? कारण ब्राह्मणमध्ये लग्न फार कमी जमत आहेत. काल मी मुलाचा एका व्हिडिओ टाकला आहे, ब्राह्मण मुलाचा व्हिडिओ टाकल्यावर लगेच एका मुलीचा आज कॉल आला. आज कॉल तो रेकॉर्डिंग करून टाकला आहे मी ऑलरेडी वरती. त्या मुलीच्या अपेक्षा नाहीत बघा. मला तिच्यासाठी 4-5 फोन आले. आत्ता नुकताच टाकला होता, काही तास झालेत. तर मला 4-5 फोन आले. एक विचार करा, लगेच फोन आले. का आले? त्या मुलीला बघून फोन आले. अरे असं करू नका, ती मुलगी तुमच्यासाठी आहे का? मी खूप लोकांना सांगत असतो, जर तुमची परिस्थिती आहे तर तुम्ही 2 रुपये खर्च करण्याचा प्रयत्न करा. खर्च नाही केला तर त्याला काय अर्थ आहे? कळलं ना? खर्च करायला पाहिजे. तुम्ही खर्चच करणारे नसाल तर कोण पोरगी देईल का तुम्हाला? नाही देणार. ती पोरगी सुखात राहील का? नाही राहणार. स्वतःसाठी जगण्याचा प्रयत्न करा. पैशाच्या मागे धावलात ना, तुम्ही आयुष्यात काही करणार नाही. फक्त कर्जबाजारी व्हाल. पैसा साचवण्याचा प्रयत्न करणार, मग तो गुंतवण्याचा प्रयत्न करणार कुठेतरी. बरोबर की नाही? सुख कुठे आहे? सुख कळायला म्हातारपण येणार, हातामध्ये काठी येणार, तेव्हा आठवणार की बाबा अरे कोणतरी जोडीदार पाहिजे होती. त्यावेळी कळणार आणि त्यावेळी सुख मिळणार का तुम्हाला? अभ्यास करा. तुम्ही पैशाच्या मागे धावण्यापेक्षा कुठेतरी स्वतःची एक जाहिरात द्या. कुठेही द्या, कुठल्याही यूट्यूबरला द्या. मी माझला द्या म्हणत नाही. जर कुठला कोण विवाह केंद्रवाला यूट्यूबर असेल तर त्याला जाहिरात द्या आणि लग्न जुळणार हो तुमचं. कारण आज लोक यूट्यूबच बघतात जास्त, बाकी काही बघत नाही. फक्त यूट्यूब बघतायत लोक. समजलं ना? मग त्यातून आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने मी काम करतो आहे, असं लग्न जुळवतो आहे. बरं मी खूप लोकांना हे सांगितलं होतं की कोणीतरी माझ्यासारखं काम चालू करा. मी खूप लोकांना सांगत असतो, कृपया कोणीतरी माझ्यासारखं काम चालू करा. कारण महाराष्ट्रात कितीतरी लोकांची लग्न जुळायची आहेत, जुळत नाही आहेत. लोक कंटाळले आहेत. कोणी प्रामाणिकपणे काम चालू करा. पण लोक प्रामाणिकपणे नाही जगत, करत नाही काम. कारण काय? त्यांना लगेच पैसे हवे असतात. लगेच पैसे नाही मिळत. खूप कष्ट करा. आज बघा अमोल गावडे खूप संघर्ष करत आला आहे.
प्रचंड वर्ष संघर्ष केला आहे मी. 22 वर्ष संघर्ष केला आहे. तेव्हा कुठे आज 4 लोक ओळखतात मला. तेच जर 2 नंबरने धंदा केला असताना मी, तर आज मालामाल असतो, बऱ्यापैकी पैसा कमवला असता. आत्ता मी पैसा कमवू लागलो आहे. कसं कमवू लागलो आहे? जी 22 वर्ष मेहनत केली, आत्ता कुठे लोक ओळखू लागलेत मला. हे प्रामाणिकपणाचं आहे. आणि जर लुटालूट करायची असेल तर एक लग्न लावलं, 1 लाख रुपये द्या. कळलं ना? हे लुटायचं लोकांना. समजलं ना? आता 1 लाख पण पुरणार नाही, कारण आता सर्चिंगलाच तेवढे पैसे जातील, शोधायलाच. आता एवढी महागाई वाढली, शोधायलाच प्रचंड पैसा लागेल. त्यापेक्षा यूट्यूबला जाहिरात द्यायची. यूट्यूबला पैसे लागत नाहीत, जाहिरात स्वस्त पडू शकते. मी किती घेतो आहे? मी 3,000 घेतो आहे. म्हणजे आत्ताचं सांगितलं, पुढे वाढणार आहे फी अजून माझी. पण आता 3,000 घेतो आहे. मग एक विचार करा, तुम्ही इतर ठिकाणी कुठे जाहिरात दिला तर किती रुपये लागतील? कुठलाही यूट्यूबर किती रुपये घेऊ शकतो? मी कमी घेतो आहे एवढंच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी एका दिवसाचे नाही घेत आहे. मी घेतो आहे 1 वर्षाचे 3,000 घेतो आहे. 1 वर्षभर जाहिरात असणार, 3,000 रुपये. बरं ना? त्या वर्षात लग्न जोडणार नाही तुमचं, तर कुठे जमणार आहे लग्न? बरोबर की नाही? बरं, यूट्यूबला जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर समोरून मुली बघतात. ज्या मुलीला गरज आहे ती मुलगी बघणार. प्रत्येकाला लग्न करायचं असतं. जसं मुलाला आकर्षण आहे मुलींचं, तसं मुलींना मुलांचं आकर्षण आहे. मुली पण बघतात. गरजू मुली असतात त्या. कळलं ना? आज बघा, मगाशी मी काय बोललो आहे की काल मी व्हिडिओ टाकला ब्राह्मण मुलाचा. आज एका मुलीचा फोन आला, शिकली आहे, M.Com झालेली मुलगी. अपेक्षा काय आहेत? 20,000 सुद्धा चालतील. 20,000 कमवणारा मुलगा चालेल तिला. म्हणजे याचा अर्थ काय? अहो, मुली आहेत, गरजू मुली खूप आहेत. तिच्या बोलण्याचा टोन बघा, तुमच्या लक्षात येईल. गरजू मुली खूप आहेत. पण तुम्ही काय विचार करताय? मुलगीचा बायोडा दिसला की लगेच कॉल करायचं. अरे ती मुलगी तुमच्यासाठी आहे का? तुम्ही जाहिरात दिलात का? नाही दिलात. तुम्ही जाहिरात दिलात तर तुम्हाला 10 मुली बघतील. पण तुम्ही जाहिरातच दिलात नाही, विशिष्ट मुलीचे मागे धावताय, त्या मुलीला तुम्ही आवडताय का? याचा अभ्यास केला आहे? आणि याच गोष्टीमुळे तुम्ही नुकसान करून घेताय. कुठल्याही विवाह केंद्रात गेलात तर विवाह केंद्रवाले काय करतात? या मुलीला फोन लावा म्हणून सांगतात तुम्हाला. तुम्ही त्यांना पैसे दिलेले असतात आणि तुम्हीच मुलीला फोन लावता. समोरून मुलगी नकार देते. का देते? तुम्हाला मुलगी आवडली हो, तुम्हाला गरज आहे. मुलीला कुठे आवडला आहे तुम्ही? कुठल्या भाषेत सांगू मी तुम्हाला आता? मुलीला तुमचं स्थळ आवडलं आहे का? नाही आवडलं आहे. असे लग्न जमणार आहेत? मग आम्ही काय करतो आहे? आम्ही याच्यावर फोडचिट काम करतो आहे. टोटल उलटं काम करतो आहे. सगळे विवाह मंडळ काय सांगतात? आमच्याजवळ पुष्कळ मुली आहेत. मी काय सांगतो आहे? माझ्याजवळ एकसुद्धा मुलगी नाही आहे. मी सुद्धा लग्न जमवतो आहे, ते सुद्धा लग्न जमवत आहेत. पण ते काय सांगतात? आमच्याजवळ पुष्कळ मुली आहेत. मुलींचे फोटो दाखवतात. मी काय करतो आहे? आमच्याजवळ एकसुद्धा मुलगी नाही. आम्ही रेकॉर्डच लिहून ठेवत नाही. मुलींचे फोन भरपूर येतात, पण रेकॉर्डिंग नाही लिहून ठेवत, कारण गरजच नाही त्याची. आमचं काम स्वच्छ आहे. ते लोक काय करतात? बायोडा घेतात, फाईलमध्ये अडकून ठेवतात. ती फाईल बघणार कोण? आमची फाईल ओपन आहे. आम्ही ज्यांचे पैसे घेतो त्यांचे डायरेक्ट फोन नंबर दिसत आहेत बघा. डायरेक्ट फाईल ओपन आहे. लग्न व्हायलाच पाहिजे. त्यांची फाईल बघायला मुलींना पैसे पडतात. मुलगी पैसे देणार आहे का? कसं लग्न जमणार? मुलांची स्थळं पाहिजे तर मुलींनी पैसे भरले पाहिजेत, असं त्यांचं मत असतं. लग्न नाही जमत तिथे. हे कळायला पाहिजे. हे कळायला शिक्षण लागत नाही, व्यवहार ज्ञान लागतं. व्यवहार ज्ञान म्हणजे एक B.Com झालेली व्यक्ती माझ्याशी आता बोलत होती आणि त्या व्यक्तीसंदर्भात मी बोलतो आहे. B.Com म्हटल्यानंतर हिशोब करणारी व्यक्ती.
आयुष्यात काय हिशोब केला तुम्ही? काय कळलं आहे तुम्हाला? जीवन कळलं आहे का? काय शिक्षणाचा फायदा आहे? शिकल्यानंतर काहीतरी फायदा व्हायला पाहिजे. आणि ती व्यक्ती काय काय बडबडत होती, भरपूर काय काय, माझा मुलगा इंजिनियर आहे. कशाला इंजिनियर झाला आहे? तुम्ही कशाला BCom शिकला आहे? तुम्हाला व्यवहारच कळत नाही, जगाचं नॉलेजच नाही आहे, जगात काय चाललं आहे. त्या मुलाचं लग्न होत नाही म्हणून सांगतायत. अरे का होणार नाही? मी म्हशी राखणाऱ्याचं लग्न जमवलं आहे, सायकल पंक्चरवाल्याचं लग्न जमवलं आहे, रिक्षावाल्याचं जमवलं आहे, डंपरवाल्याचं जमवलं आहे. हां, तुमचं का होत नाही इंजिनियर असून? खूप स्थळं येतील तुम्हाला, फक्त तुमची जाहिरात दिली पाहिजे हो. जाहिरातच दिलात नाही तर लग्न जमणार आहे का? आज बघा माझ्याजवळ मोठमोठे लोक जाहिराती देतात. ते का देतात जाहिराती? का त्यांना स्थळं मिळत नाहीत? त्यांना स्थळं मिळतात, तरीसुद्धा जाहिरात देतात, कारण त्यांना अपेक्षा असते की अजून चांगलं भेटेल कुठेतरी, म्हणून जाहिरात देतात. आणि तुमचं काय होतं? एक मुलगी दिसली, तुम्हाला असं वाटतं ती पडून मेली आहे, ती आपल्यासाठीच आहे, ती आपल्याला होकार देणारच, दुनियेत कोण मुलंच नाही आहेत असं तुम्हाला वाटते. हे असा विचार करूच नका. मुलींना पुष्कळ मुलं आहेत, मुलगी कशी दिसायला असू दे, तिचं लग्न होणार. पुष्कळ मुलं आहेत. मला एवढं खराब वाटलं मगाशी बोलताना, अरे एवढे व्हिडिओ का बनवलेत मी? ती बाई माझे व्हिडिओ सतत बघते असं ती म्हणते. ती मागच्या वेळी पण तिने मला खूप वेळ चर्चा केली आणि मी मुद्दाम आज पण चर्चा भरपूर केली तिच्याबरोबर. खूप वेळ बोललो मी. की बोललो का बोललो आहे तिला कळू देत. आणि शेवटी मी सांगितलं, बरंच काही गोष्टी अशा सांगितल्या तिला लाज वाटायला पाहिजे. आणि तिला सांगितलं पुन्हा फोन करू नका आणि माझे व्हिडिओ बघूसुद्धा नका. एक विचार करा मित्रांनो, सगळ्यांना सांगतो मी, एक विचार करा, ती बाई त्या मुलाला जाहिरात स्वरूपात हे करणार का? ती बायोडा देणार का? नाही देणार. मग मी बोलतोय कशासाठी? काय फायदा आहे का? ती बाई टाईमपास करत होती, हे मला माहिती होतं, पण तरी पण बोललो मी. का बोललो? कारण मागच्या वेळी ती बोलली होती माझा मुलगा इंजिनियर आहे. इंजिनियर आहे, काय दिवे लावतोय तो? स्वतःसाठी 2 रुपये खर्च करू शकत नाही. त्याची बायको उद्या पळून गेली, एखाद्या ड्रायव्हरबरोबर किंवा कोणतरी नॉर्मल व्यक्तीबरोबर पळून गेली, काय राहिलं आहे तुमचं? कारण नॉर्मल व्यक्ती वेळ देऊ शकतो आपल्या बायकोला, आणि पैसा करणारा व्यक्ती वेळ देत नाही. आणि म्हणून मी हेच सांगतो आहे लोकांना की बघा, तुम्ही माझी पूर्ण लेक्चर ऐकत नाही. चांगल्या चांगल्या घरच्या मुली, चांगल्या सुशिक्षित मुली, शिकलेल्या मुली गरीब स्थळं निवडत आहेत. मी मगाशी जो व्हिडिओ टाकला ना, तो व्हिडिओ बघा नीट. MCOM झालेली मुलगी आहे, तिला साधा मुलगा चालेल, एकदम साधा मुलगा चालेल, साध्या घरातला मुलगा चालेल. ह्या का निवडत आहेत? त्यांना सुख पाहिजे, प्रेम पाहिजे त्यांना. समजलं का? मुलगी पडून नाही मेली आहे, कळलं का? तिला खरं प्रेम पाहिजे, खरं खरं सुख पाहिजे त्यांना. पैसा करणाऱ्यांजवळ सुख मिळत नाही. समजलं का? मग ह्या गोष्टीचा अभ्यास करा. हे केव्हा कळणार तुम्हाला? मला त्या मित्राने काय सांगितलं की तुमचा टोन चांगला नाही. तुझ्याशी प्रेमाने गप्पा मारू का? दिवसभर मला तुझ्याशीच वेळ आहे, तूच आहेस माझा लाडका, बाकी कोण नाही लाडकं. कितीतरी काम पडलं आहे मला काही फरक पडत नाही. कोणी बघू देत मला, अगर न बघू देत मला काय फरक पडतो आहे? प्रचंड नवीन मेसेज येत आहेत. पुन्हा दुसरे मेसेज करूच नका सगळ्यांना सांगतो आहे मी. पुन्हा चुकूनही वायफळ गप्पा नाही मारायच्या म्हणून सांगतो आहे. समजलं ना? याचा अभ्यास करा. मी काय बोलतो आहे, मी कशासाठी बोलतो आहे याचा अभ्यास करा. माझे सगळे व्हिडिओ बघा, व्यवस्थित बघा. जर वेळ भेटला तुम्हाला तर वेळ काढून बघा, तुम्हाला खूप काही कळून जाईल. आणि जर वात्रट असाल तर माझे व्हिडिओ बघू नका, कारण मी मुलींचे संपर्क शेअर करत नाही आणि मी लग्न जुळवत नाही. मी काय करतो आहे, तुमचं लग्न कसं जमतं आहे? कारण मी तुमचा बायोडा डायरेक्ट समोर ठेवतो आहे मुलीच्या, आणि मुलगी बघते. प्रचंड मुली बघणार, त्या कुठे किरकोळ मुली कॉल करणार, खूप मुली बघणार. तेव्हा तुम्ही काय करताय? तुम्ही 100 मुली बघितल्या, 100 मुलींना फोन करताय आणि म्हणता की मला तुमचा बायोडा आवडला, माझ्याशी लग्न करतेस का?
मुलगी म्हणणार नाही म्हणणार, कारण फक्त 100 मुलींपर्यंत पोचलात तुम्ही. सगळीकडे पैसे घालवताय तुम्ही. कुठलाही विवाह केंद्रवाला 100 स्थळं देणार नाहीत. आम्ही काय करतोय, आम्ही तुमचा बायोटा एकाच वेळी प्रचंड मुलींसमोर ठेवतोय. कोणाला पाहिजे त्याने बघा. मग समजा एक विचार करा, त्याच्यातल्या 500 मुलींनी समजा बायोटा बघला, लाखो मुलींनी समजा तुमचं थंबनेल बघितलं, त्याच्यामध्ये 500 मुलींनी क्लिक मारला आणि व्हिडिओ ऐकला तुमचा, तर कुठे काही 5-10 कॉल येतील तुम्हाला. कळलं का? हे का आले? कारण त्या मुलीला चालतं म्हणून त्यांनी क्लिक मारलं आहे. थंबनेल बघितलं तुमचं, चालतं आहे त्यांना म्हणून क्लिक मारलं आणि क्लिक मारून ते शांतपणे ऐकलं. त्या सगळ्या 500 मुली गरजू होत्या, पण त्यांना मॅच झालं नाही आणि म्हणून 10 कॉल आले तुम्हाला. कळलं ना? मग ह्या गोष्टीचा अभ्यास करा, मी काय करतो आहे ते. आणि तुम्ही फिरताय कुठे? 100 मुली बघताय. 100 मुली कसं तुम्हाला उत्तर भेटणार? आपल्याला खूप लोकांपर्यंत पोचायचं आहे. यासाठी मी धडपडतो आहे, मी संघर्ष करतो आहे. हे तुम्हाला जेव्हा कळणार तेव्हा स्वतःहून तुम्ही पुढाकार घेऊन जाहिरात देणार. आज बघा मोठे मोठे लोकंसुद्धा माझ्याजवळ जाहिराती देत आहेत. काल मी टाकला व्हिडिओ बघा 2 दिवसापूर्वी. 2 कोटीचा मालक आहे. 2 कोटी महिन्याला कमवतो आहे, म्हणजे टर्नओव्हर आहे त्यांचा. 70,000 काहीतरी टर्नओव्हर आहे आणि 2 कोटी कमवतो आहे तो. प्रचंड श्रीमंत आहेत. आणि मी कोण आहे? मी नॉर्मल यूट्यूबर आहे. माझ्याजवळ जाहिराती देत आहेत. विचार करा. त्यांना माझं महत्त्व कळलं आहे. कळलं ना? ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला मी बोलतो आहे ना ते वाईट वाटेल, पण मी बऱ्यापैकी व्हिडिओ टाकलेले आहेत. आज हे बघा, लग्नासाठी मुली मिळत नाही त्याचं कारण आपणच आहोत. मुलींचं प्रमाण भरपूर आहे, मात्र लग्नासाठी नाही आहे. त्याचं कारण काय? हावरटपणा. मुलगी दिसली की लावला फोन, मुलगी दिसली की लावला फोन, केलं चॅटिंग तिच्याबरोबर. सगळ्या मुली कंटाळल्या तुम्हाला. गरजू व्यक्ती तुम्ही नाही आहात. गरजू व्यक्ती स्वतःची जाहिरात देतो. समजलं ना? मग ह्या गोष्टीचा अभ्यास करा. मित्रांनो, माफ करा मला कोणाचं मन दुखावलं असेल, परंतु मी असाच आहे. मी स्पष्ट प्रत्येकाशी बोलू शकत नाही, कारण कोण नातेवाईक नाही आहे माझा. मी प्रत्येकाशी लाडाने बोलू शकत नाही. मी जो बोलतो, मी जो ओरडतो, तो एक जबाबदार व्यक्ती ह्या नात्याने ओरडतो. ज्यांना कळतं ते लोक घेतात, बाकीच्यांना कळत नाही. त्यांना वाटतं काय मी त्यांचाच व्यक्ती आहे पूर्ण. असं नसतं. सगळ्यांना हँडल करणं शक्य नाही आहे आणि म्हणून मी जनरल व्हिडिओ टाकत असतो. कळलं ना? ह्या बघा. ठीक आहे मित्रांनो, मी बंद करतो हे प्रक्षेपण. तुम्हाला तुमच्या फायद्याचे व्हिडिओ बनवतो आहे का तुम्ही मला सांगू शकता. मी खरंच चांगले व्हिडिओ बनवतो आहे का मी वाईट व्हिडिओ बनवतो तेच तुम्ही सांगू शकता. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खरंच आवडत असेल माझं काम, तर कृपया लाईक करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मला कळू देत की मी हे काम करतो आहे ते बरोबर करतो आहे का चुकीचं करतो आहे ते मला कळू देत. समजलं ना? ठीक आहे मित्रांनो, बंद करतो मी.